थोड्याच वेळात कुणीतरी त्याच्या कारच्या पॅसेंजर साईडचा दरवाजा उघडून आत बसतं. तसं आयुष कार स्टार्ट करून निघून जातो. मागून येणारा अनय आयुषच्या कारमध्ये बसणाऱ्या मुलीला पाहतो आणि हसतच त्याच्या ऑफिसकडे निघून जातो. तो दिवसही मयुरी आणि अनय दोघांचाही कामात जातो. संध्याकाळी अनयच्या सांगण्यावर आयुष मयुरीला घ्यायला येतो, जेणेकरून अभिराजला तिला भेटता नाही येणार. जाण्याआधी मयुरी अनयच्या केबिनमध्ये येते. मे आय कम इन? यस, अनय लॅपटॉपमध्ये पाहतच बोलतो. अनय, मयुरी बोलते तसं तो तिच्याकडे पाहतो, कारण एवढ्या दिवसात तिने एकदाही ऑफिसमध्ये त्याला सर सोडून अनय नावाने हाक मारलेली नसते. तिच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव पाहून अनय तिला काहीच बोलत नाही. अनय, मला आज रात्री तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, माझ्या आणि वेदा आंटीबद्दल. त्यामुळे तू आज नेहमीपेक्षा लवकर येशील घरी? ती खूप आशेने पाहते त्याच्याकडे. ठीक आहे, मी आज लवकर येईल. अजून काही? नाही, काही नाही म्हणत ती परत जायला लागते. मयुरी, अनय तिला परत आवाज देतो. हां, हे बघ, मला कसलीच घाई नाही आहे. तू मला नंतर ही सगळं सांगू शकते. अनय तिची अस्वस्थता पाहून बोलतो. नाही, मला तुला आजच सगळं सांगायचं आहे. मी निर्णय घेतला आहे, येते मी. इतकं बोलून ती तिथून निघून जाते. अनय मात्र विचारात पडतो, कारण त्याने खूप प्रयत्न करूनही त्याच्या माणसांना मयुरी का जुवेनाईल होममध्ये होती हे कळलं नव्हतं. वेदाने तिची सगळी पॉवर वापरून ती गोष्ट सगळ्या जगापासून लपून ठेवली होती आणि आज आता अचानक मयुरी त्याला सगळं सांगणार आहे, म्हणजे नक्कीच तिला वेदाने त्याच्याबद्दल विश्वास पटवून दिला असणार. का ती स्वतःहूनच हे सगळं त्याला सांगणार आहे? अनयच्या मनात खूप सारे प्रश्न येत असतात, पण त्यांची उत्तरं त्याला आज रात्रीच मिळणार होती. मयुरी अनयच्या केबिनमधून बाहेर येते आणि वेदाला कॉल करते. हॅलो मयुरी, बोल ना. आंटी, ते मी म्हणजे मला वाटतं म्हणून मी अनयला आज सगळं सांगणार आहे. तू शुअर आहेस तुझ्या बोलण्यावर? म्हणजे तुला मनापासून वाटतंय का की हे सगळं त्याला सांगावं? मला ना आंटी सारखं असं वाटतंय की मी हे त्याच्यापासून लपून त्याचा विश्वासघात करते. तो म्हणाला मला की माझी इच्छा नसेल तर मी नको सांगायला त्याला, पण मी आज निर्णय घेतला आहे की काहीही झालं तरी त्याला सगळं खरं सांगायचं. ठीक आहे, सांग त्याला. काही वाटलंस तर मला कॉल कर. ठीक आहे, आणि काळजी करू नकोस, देव सगळं ठीक करेल. मी नेहमी तुझ्या सोबत आहे. थँक्स आंटी, माझ्या निर्णयाला पसंती दिलीस. बाय. बाय. मयुरी कॉल कट करते आणि कार घेऊन थांबलेल्या आयुषजवळ येत कारमध्ये बसते. चलायचं वहिनी? काय मग, कसा गेला आजचा दिवस? मस्त. आणि तुझा? मयुरी त्याला विचारते. माझा एकदम रोमॅन्टिक. आयुष त्याच्याच धुंदीत बोलून जातो. काय? मयुरी त्याला म्हणते. ते म्हणजे मी माझ्या कामावर प्रेम करतो ना, मग ज्याच्यावर प्रेम करतो ती गोष्ट दिवसभर सोबत असेल तर दिवस रोमॅन्टिकच जाणार ना. तसा तर तुझाही जात असेल नाही? दादा दिवसभर तुझ्याच ऑफिसमध्ये असतो ना, आणि तुमच्या ऑफिसमध्ये तर कुणाला माहीतही नाही आहे तुमच्या लग्नाबद्दल. त्यामुळे एज अ सिक्रेट रोमॅन्टिक कपल म्हणून तुमचा दिवस एकदम ॲडव्हेंचर्स जात असेल नाही? चोरून एकमेकांकडे पाहणं, बोलायला कारण शोधणं, एकमेकांची चौकशी करणं, खूप मजा येत असेल ना. आयुष अगदी सराईतपणे स्वतःवर घसरलेली गाडी ट्रॅक्स बदलून मयुरीवर घसरवतो. नाही, तसं काही नाही. म्हणजे आम्ही नाही करत असं काही. ऑफिसमध्ये आम्ही फक्त काम करतो. मयुरी खिडकीबाहेर पाहत बोलते. ओ, मला माहीत आहे तुझा मिस्टर हिटलर आहे आणि त्याला तर हे काही आवडतच नाही. तू ओरडत जा गं वहिनी त्याला, म्हणजे सुधरल तो. सतत नुसतं काम काम काम, आणि काम बोर नाही होत का त्याला? असंच गप्पा मारत आयुष आणि मयुरी घरी येतात. मयुरीशी बोलल्यावर वेदा परत कुणाला तरी कॉल करते. हॅलो राम काका, मी बोलते वेदा. हां वेदा, बोल ना. काका, आज मयुरी अनयला सगळं सांगणार आहे असं ती म्हणाली का तुला? हो काका, बरोबर आहे. शेवटी ती भावनाची मुलगी आहे. आपण तिच्याकडून वेगळं वागणं कधीच अपेक्षित करू शकत नाही. त्यामुळे हे कधी ना कधी होणारच होतं.
पण काका, मला भीती वाटते. सगळं खरं समजल्यावर अनय तिच्याशी कसा वागेल? म्हणजे कुठल्या नवऱ्याला आवडेल की त्याच्या बायकोसोबत लग्नाआधी असं काही झालेलं असेल? शेवटी जे भावनासोबत अभिदादाने केलं तेच वेदाला पुढचे शब्द बोलल्याच जात नाही, तरीही ती बोलते. जसं अभिदादाने तिला साधनासाठी नाही स्वीकारलं तसंच काही जर मयुरीसोबत झालं तर? वेदा, तू खूप जास्त विचार करते. भावनाची परिस्थिती वेगळी होती, मयुरीची वेगळी आहे. तू कसं कम्पेअर करू शकते ह्या दोन्ही परिस्थितींना? पण तरीही काका, त्या दोघी मायलिकी त्यांची काहीच चुकी नसताना सहन करत आल्या. आता परत जर तसं काही झालं तर? म्हणून भीती वाटते. काही काळजी नको करूस. अनयने जर तसा काही निर्णय घेतला तर मी समजावून सांगेल त्याला, ऐकेल तो माझं. पण मुळातच मला वाटतं की माझ्यावरती वेळच येणार नाही. तू नको काळजी करूस. मला विश्वास आहे माझ्या संस्कारांवर. आणि हो, अभि परत आलाय. काय? त्याला मयुरीबद्दल नाही, त्याला तिच्या सत्यतेची भनकही लागू देणार नाहीये मी. तेच त्या दोघांसाठी योग्य राहील काका. आणि तसंही ती भावनाची मुलगी आहे, त्यामुळे तो कधीच तिचा स्वीकार करणार नाही. पण काका, अनयला माझ्या आणि अभिच्या नात्याबद्दल काही ठाऊक नाहीये ना? नाही, अजून तरी नाही. पण तू अभिसमोर येऊ नकोस. काळजी घे. हो काका, तुम्ही पण काळजी घ्या आणि मुलांकडे लक्ष असू द्यात. हो, चल ठेवतो मी फोन. वेदा कॉल कट करते आणि गॅलरीतून समोरच्या झाडाच्या गळणाऱ्या पानांकडे एकटक पाहत राहते. अनयला आज देसाई इंडस्ट्रीजमध्ये गेल्यामुळे यायला उशीर झाला, त्यामुळे आज आयुष त्याची वाट न पाहताच जेवण करून त्याच्या रूममध्ये जाऊन झोपी गेला. मयुरी मात्र त्याची वाट पाहत थांबली होती. 10 वाजता अनय घरी आला. बराच थकलेला दिसत होता. तू फ्रेश होऊन चेंज करून ये, मी तोपर्यंत जेवण गरम करते. मयुरी किचनकडे जात बोलते. म्हणून अनयही काही न बोलता रूममध्ये निघून जातो. थोड्या वेळाने बाहेर येऊन जेवायला बसतो. आयूने जेवण केलं? हो, झोपलाय तो आता. आणि तू? मी केलं आयुषसोबत. ती थोडंसं गुंतत नजर चोरत बोलते. तसं अनय त्याच्या जागेवरून उठतो आणि किचनकडे जात बोलतो. मयुरी, प्रॉब्लेम्स कितीही हार्ड असले तरी ना, त्यांना आपल्याला फेस करावंच लागतं. पण त्यासाठी जी शारीरिक एनर्जी लागते ना, ती जेवणातून मिळते. त्यामुळे प्रॉब्लेम्समध्ये असताना कधीच जेवण टाळायचं नाही. उलट अशा वेळी 2 घास जास्तच खायचेत. अनय तिच्यासमोर तिची प्लेट ठेवून त्यात जेवण वाढत बोलतो. तू पण जेवण केलेलं नाहीये म्हणून तुला सांगतोय. मयुरी काहीच न बोलता स्वतःच्या ताटातल्या जेवणाचे बळजबरीने काही घास पोटात ढकलते आणि हात धुवून रूममध्ये निघून जाते. काही वेळाने अनयही त्याचा आवरून आत येतो तर मयुरी बेडच्या एका कडेला बसलेली असते. म्हणून अनय दुसऱ्या बाजूला जाऊन बसतो आणि त्याची चादर नीट करायला लागतो. अनय, मयुरी अगदी बारीक पण आर्जवी स्वरात बोलते. माझ्या लक्षात आहे, तू संध्याकाळी मला बोललेलं. पण तुला त्रास होणार असेल तर मला नको सांगू. माझी खरंच काही हरकत नाहीये. नाही अनय, आता मला त्रास होईल या विचाराने जर मी आज तुला हे सत्य सांगितलं नाही तर कदाचित याचा मलाच जास्त त्रास होईल. कारण मग मीच मनातल्या मनात कुढत राहील की का मी तुझ्यापासून ते लपवलं. तुझा हक्क असतानाही ते का नाही सांगितलं. बोलताना तिच्या डोळ्यात अश्रू जमा झालेले. ठीक आहे, सांग, मी ऐकतोय. अनय उठून तिच्या शेजारी येऊन बसतो. मी म्हणजे मला कळायला लागल्यापासून आमच्या घरात फक्त मी आणि माझी आई, आम्ही दोघीच होतो. माझ्यासाठी आईने आई आणि वडील या दोन्ही भूमिका निभावल्या होत्या. तिने कधी वडिलांची कमतरता जाणून नाही दिली. जसजसं वेळ जात होता मला ही समज यायला लागली आणि आपली आईच आपलं सगळं काही आहे हे समजून मी कधीच तिला बाबांबद्दल नाही विचारलं. मला आजही आठवतो तो काळा दिवस, ज्या दिवशी मी माझ्या आईसोबतच माझं सर्वस्व गमावलं. खरं तर खूपदा ठरवलेलं की हे मी कुणालाच सांगणार नाही आणि त्यामुळेच इतके दिवस एकटीच राहिलेली. पण कंटाळले होते मी या एकटेपणाला. कधी कधी असं वाटायचं हा एकटेपणाच माझा जीव घेईल. मग एक दिवस माझ्या एका फ्रेंडने मला त्या डेटिंग ॲपबद्दल सांगितलं आणि तिथं तुझी ती विचित्र अट बघितली. वाटलं तू नाही विचारणार मला माझ्याबद्दल, माझ्या फास्टबद्दल. म्हणून मग मी स्वार्थी होऊन त्या दिवशी तुला भेटण्याचा निर्णय घेतला.
तुला भेटल्यावर माहीत नाही का, पण तू खूप जवळचा वाटलास म्हणून मग मी लग्नाला हो बोलले. मला माहीत आहे मी तुला तेव्हा सगळं खरं सांगायला हवं होतं, पण मी स्वार्थी झाले होते म्हणून मी नाही सांगितलं. मला माफ कर. म्हणतच ती अजून रडायला लागते. म्हणून अनय तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करायचा प्रयत्न करतो. थोड्या वेळाने ती शांत होते. तसं अनय तिला विचारतो, काय झालं होतं त्या दिवशी आईला? तू कसं ओळखतेस वेदा आंटीला? अनय तिचे दोन्ही हात हातात घेऊन बोलतो, तू मोकळ्या मनाने सांग, मी अजिबात गैरसमज करून घेणार नाही. त्या दिवशी त्या लोकांनी माझ्या डोळ्यांसमोर आईला मारून टाकलं. तिचा खून केला त्यांनी. तिचं बोलणं ऐकून त्याला ही शॉक बसतो. त्याला मिळालेल्या माहितीनुसार भावनाचा ॲक्सिडेंट झालेला, ज्यात तिचा मृत्यू झाला होता. पण मयुरी तर काहीतरी वेगळंच सांगते. आणि ही एवढी मोठी गोष्ट त्याला कशी नाही समजली? मी खूप खुश होते त्या दिवशी. माझा 10th रिझल्ट आलेला आणि मी फर्स्ट क्लासमध्ये पास झालेले. मी धावतच घरी आले तर आई खूप घाबरलेली होती. मी काय बोलते याकडे तिचं लक्ष नव्हतं. ती सारखं घरात इकडून तिकडे चक्रा मारत होती. हातातल्या छोट्याशा बटनाच्या फोनकडे पाहत होती. शेवटी न राहून तिने कुणाला तरी कॉल केला. बोलता बोलता मयुरी ते सगळं आठवायला लागली. तसं तिच्या नजरेसमोर ते पुन्हा घडायला लागलं. भूतकाळ 16 वर्षांपूर्वी त्या दिवशी भावना रूममध्ये इकडून तिकडे फिरत होती आणि 14 वर्षांची प्लेन व्हाईट शर्ट आणि चेक्सचा गुडघ्यापर्यंतचा स्कर्ट असा स्कूल युनिफॉर्म घातलेली एका कोपऱ्यात बसलेली मयुरी चेहरा पाडून तिच्याकडे पाहत होती. भावनाच्या चेहऱ्यावर मात्र खूप सारी काळजी आणि टेन्शन होतं. ती सारखं एक नजर मयुरीकडे पाहायची तर एकदा समोरच्या मेन दरवाजाकडे पाहायची. आई काय झालं? तू एवढी टेन्शनमध्ये का आहेस? मी तर पास झाले आहे ना? मयुरी भावनाकडे पाहत बोलते. काही नाही बेटा, आपल्याकडे ना आज एक आंटी येणार आहे आणि त्या तुला त्यांच्यासोबत नेणार आहे. तू जाशील ना त्यांच्यासोबत? भावना मयुरीच्या जवळ येत तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते. तू नाही येणार? पण का? मग मला तुझ्यासोबतच राहायचंय ना, मी नाही जाणार कुठे. पण मयू, भावना अजून काही बोलणार तोच तिच्या हातातील फोन वाजतो. हॅलो, भावना बोलते. कुठपर्यंत आलीस तू? पण प्लीज लवकर ये, ती लोक केव्हाही येतील इथे. मला माझ्यासाठी काही वाटत नाहीये, पण मयूची काळजी आहे ग. तू लवकर येण्याचं ट्राय कर. ठेवते मी. भावना कॉल कट करते. मयू, आईला ना ऐका महत्त्वाच्या कामासाठी बाहेरगावी जायचंय, पण ती तुला नाही नेऊ शकत तिथे आणि तुला इथे एकटीलाही नाही ठेवू शकत, म्हणून आई तुला तिच्या फ्रेंडकडे पाठवते. प्लीज बच्चा, जाशील ना तू? तू इथे थांबलीस तर मला तुझी काळजी लागून राहील आणि मग तिथे नीट कामही करता येणार नाही. बोलताना भावनाच्या डोळ्यात पाणी आलेलं. ती मयुरीचा चेहरा ओंजळीत पकडत बोलते. आई खूप वाईट आहे ना? ती कधीच तुझा विचार करत नाही. सॉरी, माझं बाळ इतकं समजदार आहे की मला कधीच मी काय करते, का करते हे विचारत नाही. यावेळी पण शेवटचं एक माझं मयू, त्यानंतर मी कधीच तुला सोडून जाणार नाही. प्रॉमिस मयू, प्लीज आज जा तू तुझ्या आंटीसोबत प्लीज. भावना अगदी विनंतीच्या सुरात बोलते. पण तिला ही अंदाजा असतो की आजचं या मायलेकीचं हे शेवटचं संभाषण असेल, म्हणून एव्हाना तिच्या डोळ्यातले अश्रू गालावर ओघळायला लागलेले. आई तू नको रडू, मी जाते आंटीसोबत, पण तू तुझं प्रॉमिस लक्षात ठेव हां. तू लवकर मला घ्यायला येशील ना? नक्की येईल मी. माझ्या मयूपासून लांब राहू शकत नाही. ती मयुरीला स्वतःच्या कुशीत घेत बोलते. मयुरीला तर काहीच समजत नसतं की आज अचानक आई असं का वागते, पण भावनाची अवस्था पाहून तिला आज इच्छा असूनही विचारायची हिंमत होत नाही. आई तू मला ग्रेट पण नाही केलं मी पास झाले म्हणून. भावनाला रडताना पाहून मयुरी विषय बदलत बोलते. अरे हो, मी विसरलेच. आलेच बाळा, मी 5 मिनिटात. भावना डोळे पुसून आतल्या एका रूममध्ये जाते आणि 5 मिनिटात परत येते. तिच्या हातात एक बॉक्स असतो. ती मयुरी जवळ येऊन बसते आणि तो बॉक्स उघडून मयुरीसमोर धरते.
मयू, ह्या 2 चेन दिसतायत ना, ह्या मला आणि माझ्या बहिणीला माझ्या आईबाबांनी जाण्याआधी दिलेल्या. मयुरी बॉक्समध्ये पाहते तर त्यात 2 चेन अगदी सेम डिझाईनच्या असतात. त्यात प्रत्येक चेनला अटॅच एक आयताकृती पेंडंट असतं, ज्यावर छोटी फुलं कोरलेली असतात. त्या दोन्ही चेन्स आणि ते पेंडंट खूप युनिक असतात. पण माझी जुळी लहान बहीण ही मला सोडून गेली त्यानंतर ह्या दोन्ही चेन मी सांभाळून ठेवलेल्या. यातली एक तुझ्यासाठी आणि दुसरी जेव्हा तुझ्या आयुष्यात अशी व्यक्ती येईल की तिच्यावर तू डोळे मिटून ही विश्वास करू शकते आणि तुला खात्री असेल की ती व्यक्ती कधीच तुझी साथ सोडणार नाही, तिला दे. भावना त्यातलं एक लॉकेट तिच्या गळ्यात घालत बोलते. म्हणजे आई, तुझ्यासारखी व्यक्ती? मयुरी गळ्यात घातलेल्या चेनच्या पेंडंटला पाहत बोलते. कारण मी फक्त तुझ्यावरच डोळे मिटून विश्वास करते आणि मला खात्री आहे की तू कधीच मला सोडून नाही जाणार, हो ना? ती भावनाकडे पाहत क्यूट स्माईल करत बोलते. पण भावना अजून काही बोलण्याआधीच त्यांच्या घराचं गेट वाजल्याचा आवाज येतो. कोण आलंय हे पाहण्यासाठी म्हणून भावना खिडकीतून डोकावते तर 2-3 काळ्या रंगाच्या 4 चाकी कार त्यांच्या घराच्या गेटमधून आत येत असतात. हे पाहून तिचा चेहरा पूर्ण भीतीने भरतो. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.